बाबा आता चांदवड मधून उमेदवारी जे लढत आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय सांगते आता मागील जे आमदार आहे 10 वर्षापासून आमदार आहे एकही काम नाही. आता इलेक्शन जर आलं लोकांना मटणं दारू देऊ राहिले याच्याने काय मतदार विकास होणार आहे का? विकास पाहिजे आता आम्हाला या टायमाला विकास पाहिजे. विकास फक्त एकच उमेदवार करू शकतो तो म्हणजे शिरीष कुमार वसंतराव कोतवाल. फक्त जीएसटी तिजोरीत भरली काँग्रेसने, भ्रष्टाचार केला आणि ह्या लोकांनी जीएसटी तिजोरी भरली. याच्याबद्दल जनतेचा विचार कोणीच काही करू नये. शेतकरी जगला तर इंडिया जगल, नाही तर मग होईल पाकिस्तान बांगलादेश सारखे 250 रुपये चहा. एवढी महागाई झाली काय करणार. नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी न्यूज प्रस्तुत आढावा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण चांदवड देवळा मतदारसंघात आलेलो आहोत. तर येथे एक ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा, प्रथमतः आपलं नाव सांगाल? योगेश टोमसे, राहणार मंगरूळ. तर दादा आता निवडणुका म्हणजे मतदान येत आहे, तर त्या संदर्भात आता प्रत्येक उमेदवार आपला प्रचार दौरा चालू आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? काही नाही, या मतदारसंघामध्ये 4 उमेदवार हे असून महायुतीकडून या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर, तसेच महाविकास आघाडीकडून या मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून गणेश निंबाळकर आणि एक अपक्ष उमेदवार आहे. ही अशी चौरंगी लढत आहे. तर त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने असे दिसते की मागच्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारे डॉक्टर राहुलदादा आहेर हेच या मतदारसंघाचे परत आमदार होणार आहे आणि या मतदारसंघाला एक कॅबिनेट मंत्री पण भेटणार आहे, अशी आमच्या चांदवड देवळा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांची धारणा झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राहुलदादाच निवडतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. राहुल आहेर यांच्याकडनं मागील 5 वर्षात अशी कोणती विकास कामे राहिली आहे किंवा पूर्ण झाली आहे? या मतदारसंघामध्ये राहुलदादांनी मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये ह्या मतदारसंघातील सर्व रस्ते जवळजवळ 90% रस्ते पूर्ण केलेले आहे. या मतदारसंघामध्ये त्यांनी पाण्याचे प्रश्न पण चांगल्या प्रकारे सोडवलेले आहे. त्यामध्ये माकडो हा आमच्या अतिशय महत्वाचा विषय असलेला तो पण प्रकल्प त्यांनी मंजूर केला आहे आणि देवळ्यामध्ये पार गोदावरी आणि देवळामध्ये नारपार योजना पण मंजूर केली आहे आणि चांदवड तालुक्यामध्ये पार गोदावरी हा पण प्रकल्प मंजुरीच्याच याच्यावर आहे. 1-2 महिन्यात तो पण मंजूर होणार आहे. म्हणून आमच्या मतदारसंघातील लोकांची 100% खात्री आहे की राहुलदादा या मतदारसंघामध्ये आमदार होणार आहे. माझा पुढचा प्रश्न असा होता की चांदवडकरांचा महत्वाचा कोणता प्रश्न आहे की तो मार्गी लागला पाहिजे? चांदवडकरांचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की या मतदारसंघाला पाण्याची खूप गरज आहे आणि राहुलदादांनी मागच्या गेल्या 10 वर्षापासून अतिशय मेहनतीने या पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष केला आहे आणि तो आता फलश्रुष्टीत येणारच आहे अशी आम्हाला सर्वांना धारणा आहे आणि एवढ्या 2-3 महिन्यामध्ये तो प्रश्न पण आमचा निकाल लागणार आहे ही आम्हाला खात्री आहे. दादा, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे, तर तुम्हाला वाटतं का की तुमच्या महिला महाविकास आघाडीला मत देतील? या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 तालुक्याचा मतदारसंघ आहे. एक चांदवड तालुक्यामध्ये 67,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होतो आणि देवळा तालुक्यामध्ये 38,000 महिलांना लाडक्या बहीण योजनेचा फायदा होतो. म्हणून आमच्या मतदारसंघातील संपूर्ण महिलांनी एक निश्चय केला आहे की या आपले जे मत आहे ते राहुलदादांच्याच पारड्यात बाळून या युती सरकारला पुन्हा भरभक्कम असा पाठिंबा देण्याची सर्व महिलांनी मनाची खात्री केली आहे. दादा, आता येत्या 23 तारखेला जो कोणी उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल त्याला तुम्ही काय सांगाल, एक चांदवडकर म्हणून, एक ग्रामस्थ म्हणून? या मतदारसंघातील येणारे आमदार हे राहुलदादा आहे, परंतु आम्ही त्यांना या ठिकाणी सांगणार आहे की आपण लवकरात लवकर आमच्या चांदवडचा आणि देवळाचा पाणी प्रश्न सोडवावा अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहे. तुम्ही राहुल आहेर यांचंच नाव म्हणजे पाठिंबा दर्शवितात, तुम्हाला वाटतंय की राहुल आहेर हेच येतील निवडून, असं का? असं आहे की गेली 10 वर्षापासून आमच्या मतदारसंघामध्ये राहुलदादांकडून एकही वाद उपस्थित केला नाही, गटागटामध्ये भांडणं लावले नाही. म्हणून आमचा चांदवड तालुका अतिशय शांततेत राहिलेला आहे. म्हणून आमचा तालुका आज शांतताच राहावी अशी आमची इच्छा असून म्हणून राहुलदादा निवडून येतील. मागील जे आमदार होते त्यांच्याकडनं न कळत कोणती कामे राहिली असं तुम्हाला वाटतं आणि जो उमेदवार लढून येईल आमदार म्हणून त्याला तुम्ही काय सांगाल? मागचे आमदार
म्हणजे येणारे राहुल दादा विषय बोलता की राहुल दादांनी या मतदारसंघामध्ये खूप असे कामे केलेले आहे, खूप म्हणजे इतके कामे केले आहे की ते कामांची यादी पण आपण देऊ शकत नाही, इतके मोठ्या प्रमाणात कामे केले आहे. आणि भविष्यात पण ते मंत्री होणार असल्यामुळे या मतदारसंघाचा कायापालट तेच करू शकता, म्हणून त्यांनाच आमची चांदवड आणि देवळाची लोक माणसे मतदान करणार आहे अशी आम्हाला 100% खात्री आहे. थोडक्यात म्हणजे तुमचा पुरेपूर पाठिंबा राहुल आहेर यांनाच आहे. 100% राहुल दादांनाच पाठिंबा आहे. त्यानंतर आपल्यासोबत काही ते ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत. येणारे मतदान जे आहे ते 4-5 दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे, त्या संदर्भात आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार बाबा, पहिले आपले नाव सांगाल? सुभाष पोपटराव शेळके, राहणार चांदवड. बाबा, आता चांदवड मधून उमेदवारी जे लढत आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय सांगते आता मागील जे आमदार आहे 10 वर्षापासून आमदार आहे, एकही काम नाही. आता इलेक्शन जर आलं, लोकांना मटणं दारू देऊ राहिले, याच्याने काय मतदार विकास होणार आहे का? विकास पाहिजे आता आम्हाला, ह्या टायमाला विकास पाहिजे. विकास फक्त एकच उमेदवार करू शकतो, तो म्हणजे शिरीष कुमार वसंतराव कोतवाल. मागील 5 वर्ष जे कोणी आमदार होते त्यांनी विकास कामे केली नाही असं तुम्हाला वाटतं, की कोणती विकास कामे करायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? असा विकास होत नाही ना. 10-5 खेडे मिळून एखादं पत्र्याचं शेड दिलं, ते काय विकास झाला का? विकास कसा झाला पाहिजे? रस्ते पाहिजे, शेतीमालाला भाव पाहिजे, लाईट पाहिजे, वीज बिल पाहिजे, माफ झालं पाहिजे. दुष्काळ होता मागच्या वर्षी, काहीच झालं नाही. चांदोर तालुका दुष्काळी व्हायला पाहिजे होता. आणेवारी पहा, शेजारचे तालुके जे पाण्याचे तालुके ते दुष्काळी झाले. चांदोर तालुका ओरिजिनल दुष्काळी असताना दुष्काळी झाला नाही. दुष्काळाची काही कामं आली नाही, काही मदत नाही आली, काही निधी नाही आला. लोकांनी अक्षरशः आज बिगर तेलाची भाज्या खाऊन दिवस काढले. त्यानंतर आज सध्या म्हणजे चांदोडकरांचा महत्वाचा प्रश्न जो मार्गी लागला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तो कोणता? पिण्याच्या पाण्याचा फार गंभीर प्रश्न आहे. त्याचबरोबर रस्त्याची इतकी दुरावस्था झाली. शहरामध्ये जाऊन पाहतो मी, रस्त्याने चालायला मोटरसायकल सुद्धा चालवता येत नाही, गुडघ्यावरली खड्डे वेले. रस्त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अजून तुम्हाला सांगतो, एक शिवस्मारक व्हायला पाहिजे, तर सगळ्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शिवस्मारक झालं, चांदवडला झालं नाही. का झालं नाही याचा सुद्धा जनतेने विचार केला पाहिजे. फक्त आश्वासन हे करू ते करू. आता सध्या फक्त स्थानिक आमदार लोकांना मी सांगतो का मटण दारू खाऊन काही हा विकास होणार नाही. लोकांनी शिरीष कोतवाल यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे. विकास पुरुषी त्या माणसाचं सगळं प्रशासनावर याच्यावर सगळ्यावर पकड आहे. म्हणून मी सगळ्या चांदोड तालुक्यातल्या मतदारांना सांगतो की एकमेव शिरीष कोतवाल यांच्या पाठीशी सगळ्या जनतेने उभे राहावं अशी विनंती मी करतो. चांदवड मध्ये गजारोळ कोणाचा राहील? गदारोळ हा शिरीष कोतवालांचाच राहील. शिरीष कोतवाल यांचाच का? यांचा त्यांना मागील 10 वर्षाचा अनुभव आहे. एक परखड बोलणारा माणूस आहे. विधानसभेमध्ये त्यांनी बऱ्याच वेळ शेतकऱ्यांसाठी बरेच प्रश्न मांडलेले, कांदा प्रश्न राहू, आंदोलन बरेच केलेले, आणि तो तळमळीचा माणूस आहे, सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस आहे. त्याला जी शेतकऱ्यांची कळवळ आहे ती इतरांना नाही. आता आमचा मागील आमदार आहे राहुल दादा आहे, हे नाशिकला राहतात. नाशिकला राहून चांदोडला एखादं काम राहिलं ते फोन उचलणार नाही किंवा काही नाही, गावावर लक्ष नाही. आमचा एक पाणी प्रश्न होता, हात्यार धरण त्यांनी बांधायला 10 वर्षापूर्वी बांधलं पाहिजे होतं, त्यांनी ते बांधलं नाही. हात्यार धरण बांधणं आमच्या तालुक्यासाठी खूप मोठा महत्वाचा प्रश्न होता. ते हात्यार धरण बांधलं तर 5-25 खेड्यांना त्याचा फायदा होणार होता, तो त्यांनी काही केलंच नाही. त्यांनी फक्त शेड दे, कुठं फरची बसव, किरकोळ, आणि सरपंचांना कामं द्यायचे, त्यांना त्यांच्या मागे पटवून ठेवलं. सरपंचांना त्यांनी म्हणजे ठेकेदार बनून टाकलं. ते ठेकेदारीतून ते सरपंच गावगावचे ते लालचीने त्यांच्या मागे फिरताय. आता सामान्य जनतेला ते कोणी विचारत नाही. तर बरेच कामं यांनी केले. तर शिरीष भाऊंना जनतेने त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. जे अपक्ष आमच्याकडे उभे राहिले ते काही निवडणुकीच्या याच्यापर्यंत पोहोचणार नाही. तरी कृपा करून आमच्या लोकांनी त्यांच्या बरोबर जाऊन मत वाया घालू नये असं आमचं मत आहे. देवळा तालुक्याची जनता एकवटती, तशी चांदोड तालुक्याच्या जनतेने एकवटावं, शिरीष भाऊन मागं उभं राहावं असं माझं स्वतःच मत. बाबा, सरकारने माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे. त्यासोबत अजून खूप योजना आहे, शेतकऱ्या संबंधित योजना आहे, त्याच्यानंतर अनेक अशा योजना आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? लाडकी बहीण योजना संदर्भात बरोबर आहे, ती चांगली योजना आहे, पण ती पूर्ण नाहीये. 1500 रुपये म्हणजे काहीच नाहीये. 50 रुपये रोज पडतो, तर 50 रुपये रोजाने भागणार नाही. त्यांनी एक बाजूला लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये दिले, इकडे तेलाचे भाव वाढून टाकले, एका डब्या मागे 500 रुपये वाढले, गॅस सिलेंडरचे भाव वाढवले, परत किराणा बाजार सगळा किराणा वाढवून दिला. 250 रुपये झालं.
डाळी अशा साळींचे बऱ्याच भाव वाढले. गोष्टी त्यांनी महागाई केली. एका बाजूला स्वस्तही दाखवायची, एका बाजूला महागाई पण केली. म्हणजे असं काही नाही. आता काँग्रेसचं सरकारमध्ये आहे ना, जर 1500 रुपये देतात काँग्रेस सरकार 3000 देणार आहे महिन्याला. म्हणजे काँग्रेस सरकार बी वाढूनच आम्हाला देणार पैसेच आहे. नको आमच्या शेती आणि मालाला भाव हे दिला तीन पाहिजे. टा- 1500 कोणी मागत नाही. ट्रॅक्टरचे अनुदान भेटते ते बंद होऊन गेले. 3 टाक्या त्यांनी कबूल केल्या. काँग्रेसचं राजवट आलं त्यांनी 6 टाक्या कबूल केल्या. बरोबर आहे का नाही. यांनी 5 लाख रुपये मेडिकलवर म्हणजे मेडिसिन जर देणारे, तर काँग्रेस गव्हर्नमेंटने आता 25 लाख रुपये केलं. 5-5 पट्टीनं वाढून देणार आहे ना ते. यांनी फक्त तुटपुंज कारभार केलाय, काहीतरी लालू. आणि यांनी कधी केलं? निवडणूक जवळ आल्यावर केलं. निवडणूक आता यांनी सुरुवात करणार आहे सरकार, काँग्रेस सरकारला सुरुवात करणार. हे निवडणुकीला गाजर दाखवून दिलं लोकांना, थोडं थोडं दिले. आता हे निवडून येणार, यांना माहिती आहे आपण निवडून येणार नाही, येणार नाहीये, हे निवडून येणारच नाहीये 100. म्हणून यांनी हे सगळे गाजर दाखवून जनतेला भूलतापा देऊन आणि सरकार आणायचा प्रयत्न करू राहिले. पैसे देऊन अमाप पैशाचं वाटप चालू आहे आमच्याकडं. साधा गरीब माणूस जर दिसला, कार्यकर्ता चांगला आहे, लगेच त्या लाख रुपये लगेच त्याला. पण अशी पद्धत चालू आहे आमची, भयानक पैशाची वाटप चालू आहे. म्हणजे आमच्या काही कार्यकर्त्यांना अक्षरशः गाड्या कबूल केल्या, तुला ही गाडी, तुला ही गाडी. कधी? 2 महिन्यांनी. मग त्याचं तू बुक कर, हे लाख रुपये घेऊन. अशा आमिषा दाखवून आमच्या लोकांना ते बोलतापानं बळी. आमच्या तालुक्यातले मोठे मोठे 3 नेते गेले. कशामुळे गेले? आमच्या तालुक्याला त्यांना जर पुळका असतात. आमच्या तालुक्यात बी एक अपक्ष आमदार आहे, आमदारकीला उभा राहिला गणेश निंबाळकर, त्याच्या मागे नाही गेले. हे जिथं त्यांना मलिदा भेटणार होता, जिथं त्यांना पैसे भेटणार 2 पैसे, त्यांच्याबरोबर गेली. त्याच्यात आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संजय जाधव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते, हे सुद्धा तिकडे निघून गेले. लाज वाटली पाहिजे यांना. काय आपलं 10 वर्ष यांनी बरोबर राहिले, सगळ्या सत्ता भोगल्या, आणि आता टायमावर पैशाच्या लालचिपाई हे तिकडे गेले. तसेच भाजपचे एक होते, परत एक आमचे माजी आमदार म्हणून राष्ट्रवादीचे चांगले नेते होते, ते सुद्धा तिकडे निघून गेले. कशापायी गेले? जनतेचा विकास त्यांचा विकास करायसाठी गेले. म्हणजे माजी आमदारांनी विकास कामे केली आहे की नाही तुमच्या चांदवडकरांसाठी? कोणत्या माजी आमदार जे कोणी होते, जे मागील 5 वर्षामध्ये ठरवलं आहे म्हणजे काम केले का नाही केले? 10 वर्षापूर्वी आता 5 वर्ष हा त्यांनी विकास केला असता तर आम्ही त्यांच्या बरोबर असतो ना. इथून मागे 10 वर्ष त्यांच्या बरोबर राहिलो, त्यांनाच मदत केली. भेटले नाही आम्हाला. ते कधी भेटाय फोन उचलती नाही, आम्ही त्यांचंच काम करत होतो ना. 10 वर्ष त्यांचंच झोळ्या व्हायला ना आम्ही. हे चांगला माणूस आहे, गरीब आहे, डॉक्टर आहे, चांगलं म्हणून त्यांचं काम केलं ना. पण त्यांनी काही केलंच नाही तालुक्यामध्ये, फक्त भूलथापा दिल्या. सगळे लोक त्यांना सोडून गेले. सगळे कोणी शिरीष कोतवाल बरोबर गेले, कोणी केदार बरोबर गेले, सोडून गेले त्यांना लोक. ते 100% निवडून येणार नाही यावेळेस. माझा प्रश्न असा होता की ग्रामीण भागातून जे युवक युवती आहे त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला आहे का? नाही हो, काहीच नाही. आम्हाला इंडस्ट्रीचे एरिया देणार होते, त्यांनी फक्त थापाच मारल्या. कुठं रोजगार नाही, काही नाही, काहीच दिलं नाही त्यांनी. हो, साधारण ते जनता त्यांना इतकं भारी सुंदर ऑफिस बनवलं. त्यांचं ऑफिस पाहून घ्या, इतकं सुंदर आहे. कारण मुख्यमंत्र्यांचं नसं, लोक सकाळचे 8 ते 5 वाजेपर्यंत येऊन बसत्या, ते संध्याकाळी 7ला येतं भेटायला. लोक उपाशी तापाशी त्यांच्या ऑफिस पाशी येऊन उभे राहतात. आणि ते बे टाइम फोन सुद्धा उचलत नाही. कधी येणार आहे त्यांच्या कार्यालयातून सांगले सुद्धा जात नाही का आत्ता येणार आहे का उद्या येणार आहे. लोक सकाळी 8ला येतात, ते अक्षरशः संध्याकाळी 7ला येतं. कधी कधी ते येते बी नाही. जनता वाट बघत त्यांच्या कार्यालयात भोंगळा कारभार चालू आहे. हो. तिथे व्यवस्थित जे आपली ग्रामीण लोक आहेत त्यांना न्याय निवाडासाठी तिथे जात असतात, त्यांना काही तिथे न्याय मिळत नाहीये. दुसरा प्रश्न असा की माझा, की शेतकरी वर्गाचा कोणता प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे भयंकर संचार. कांदा प्रश्न महत्वाचा, कांदा प्रश्न आहे. कांदा द्राक्षाला, आम्हाला द्राक्षाला सुद्धा भाव 10 वर्ष झाले मोदीचं सरकार आल्यापासून द्राक्षाला भाव नाहीये. द्राक्ष 10 रुपये 20 रुपये किलोने शेतकरी विकतोय. का? तर बांगलादेशाची बॉर्डर पाकिस्तान कायम बंद ठेवता येईल. हे सरकार का दुश्मनी, शेजारच्या देशाची दुश्मनी करा, पण व्यापार नका बंद करू, व्यापार चालू ठेवा. यांनी शेतकऱ्यांचा म्हणजे यांच्या दुश्मनीपायी, या हिंदुत्ववादापायी यांनी शेतकरी सुद्धा मारणे दिले. द्राक्षासाठी तिथं बॉर्डर बंद ठेवतात, पाकिस्तानची बॉर्डर बंद ठेवतात, मग द्राक्ष विकले जात नाही. देशात 10-20 रुपयांनी द्राक्ष विकावं लागतात. पण तो भाव परवडत नाही. औषधांच्या किमती खूप महाग होऊन गेल्या. आणि द्राक्ष 20 वर्षापूर्वी 20 रुपये द्राक्ष विकायचे, आणि आज 20 रुपये विकतात. याचं कोणी ध्यानात घेणार आहे की नाही? मोदी सरकार एवढा, फक्त मोदीने एक तरी भाषणात शेतकऱ्यांविषयी काय बोलला का?
एक 2022 मध्ये इथं आले म्हणे आम्ही दाम दुप्पट करू, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. 1 रुपया सुद्धा वाढला नाही, 1 रुपया, उलटा घाटा वाढला नाही. असा खोटा मोदी तो जोड्याही हाणला पाहिजे. मी तो बोललो नाही पाहिजे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल, पण संताप होतो म्हणून बोलतो. किसान योजना जी आहे ती सुरू केलेली होती त्यांनी, तर त्या संदर्भात त्याबद्दल बी बोलतो. किसान योजना आम्हाला 6,000 रुपये देत आहे, वर्षाला 2,000, म्हणजे दिवसाला किती याचा हिशोब करा तुम्ही. आणि आमच्याकडून 18% GST घेता. आम्ही कोणत्या औषधावर 18% GST, शेती अवजारावर 18% GST. आम्ही कमीत कमी मला स्वतःला 5 लाख रुपयाची औषधं खतं लागतात. किती झाले माझे 18% 5 लाखाचे? 90,000 रुपये माझ्याकडून घेतात, मला 6,000 रुपये देतात. ही कोणती पद्धत आहे? माझ्याकडून GST 90,000 घेताय आणि मला 6,000 रुपये देत आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना लुटताय. म्हणजे माझे त्यांच्याकडे घेणं किती आता? 84,000 रुपये घेणं आहे दर वर्षाला. सोयाबीनला 45 एकदम लबाड माणूस मूर्ख बनवतोय शेतकऱ्यांना. शेतकऱ्याविषयी भाजपला अजिबात आत्मीयता नाही. मी छाती टोकपणे सांगतो, जो शेतकऱ्याचा पोटचा आहे तो भाजपला मतदानच करणार नाही. मी सांगतो करू बी नाही. जो जर शेतकऱ्याचा पोटचा नसेल तो भाजपला मतदान करेल. मी आता छाती टोकपणे सांगतो. सरपंचाची घ्या. त्यानंतर आपल्यासोबत सरपंच आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार साहेब, पहिले आपलं नाव सांगाल? दिनकर भीमराव निर्मवणे. साहेब, आता मतदान आहे, मतदानासंदर्भात प्रत्येक उमेदवार आपली प्रचार सभा चालू आहे, प्रचार दौरा चालू आहे. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. हो. तर तुम्ही शेतकरी वर्गातनं आहात, तर शेतकरी वर्गातनं तुम्ही काय सांगाल? शेतकरी आहोत आम्ही, पण आमचा पिकाला भाव नाही ना. सोयाबीन आता आमच्याकडे काही बाग नाहीये. सोयाबीन, मका, कांदा हे पिकवतो, पण सोयाबीनला भावच नाही ना 2-3 वर्षापासून. हा, आज 4,038 रुपये 42 जाती. आता शेतामध्ये किती एकरी आमच्याकडे 8 ते 9 क्विंटल उत्पादन होतंय आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कांदा आणि सोयाबीन किंवा इतर भुसार याच्यामध्ये परवडत नाही आम्हाला. तुम्हाला काय वाटतं, महायुती सरकार की महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीच का? का तर यांनी आमची म्हणजे जवळ 10 वर्षापासून शेती पिकाला भाव नाही किंवा इतर आता महागाई, खतं महाग झाले, औषधं महाग झाले, मजुऱ्या महाग झाले खूप. त्याच्यामुळं म्हणजे जे परवडायला पाहिजे ते परवडत नाही. आता ते काय DM मोदीची जे मिळतंय 10 का 12,000 रुपये, ही आता आमचं कुटुंब आहे, आमच्या कुटुंबात कोणालाच मिळत नाही. आमचे 4 खातेदार आहेत, पण ते जे काय 3,000 काय मिळतं हे माहिती नाही आम्हाला, मिळतेच नाही आम्हाला ते. साहेब, सरपंच म्हणून तुम्ही येणारा जो उमेदवार निवडून येईल आमदार म्हणून, त्याला तुम्ही काय सांगाल? काय सांगला, आमच्या समस्या सोडवणं महत्वाचं आहे ना. कोणत्या समस्या आहे की त्याचं निराकरण करणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या या घडीला? या आज शेतीमालाचे जे भाव आहे, याला जे आम्ही पिकवतोय, कष्टानं पिकवतोय, याची मजुरी, खत, इतर एक सोडून कमीत कमी 50% तर नफा आम्हाला मिळायला पाहिजे ना. हा जर मिळाला याच्यामध्ये तरच आम्ही पुढे म्हणजे यांना म्हणजे हे देऊन, नाही मिळालं तर आम्हाला पुन्हा बदल करावं लागेल. तर मग आपण आता चांदवड बस स्थानकाजवळ आलेलो आहोत. येथे बाबा आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार बाबा, प्रथमतः तुमचं नाव सांगाल आम्हाला? नामदेव जगू पोटे. राहणार तुम्ही चांदवडचे का? बाबा, तुमच्या मतदारसंघामध्ये किती विकास कामे झाली असं तुम्हाला वाटतं? गंज झाले ना. कोणती विकास कामे झाली आणि जी कोणती विकास कामे बाकी आहे, जी तुम्हाला वाटतं की ती पूर्ण व्हावा, ती कोणती? कर्जमाफी करा शेतकऱ्याची. आता कर्जमाफी करा, बायला पैसे वाटले चांगलं केलं ते सरकारनं. फक्त तेवढे आशा राहिले शेतकऱ्याचे, कर्ज माफ केलं म्हणजे असं नुकसान झाले, सुखी होते शेतकरी, एवढं दुसरं काही नाही. सरकारनं भरपूर पैसे, सरकारने शेतकरीसाठी किसान योजना चालू केलेली, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? चांगले ना, चांगले. त्याचा फायदा तुम्हाला झालाय का? हा, झाला. झालाय. तुम्हाला काय वाटतं, महायुती सरकार की महाविकास आघाडी? महायुती सरकार की महाविकास आघाडी? भाजप का काँग्रेस? भाजप.
तुमचा पाठिंबा भाजपला आहे. ज्याने पैसे दिले त्याला आम्ही मतदान देणार. आणि ज्याने पैसे दिले ना आमच्या बाळाला आम्हाला 2,000 आम्ही त्याला मतदान 100% करणार. कोणी होते जो कोणी आमदार निवडून येईल त्याला तुम्ही काय सांगाल? तुमच्या इथे विकास कामे बाकी आहे, जी न कळत जो कोणी मागील आमदार होता त्याच्याकडनं बाकी आहे, ती विकास कामे झाली पाहिजे असं तुम्ही कोणते विकास कामे ते येणाऱ्या आमदाराला सांगणार आहे? हा हे कर्जमाफी करा, शेतकऱ्याला थोडी सवलत द्यावा, भाव मिळावा, मालाला शेतीमालाला असं शेतीमालाला भाव मिळावा. पण आज चांदवड बस स्थानकावर आहोत, तर इथे आपल्याला एक शालेय विद्यार्थिनी भेटलेली आहे, तिच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई, प्रथमतः तुझं नाव सांग. माझं नाव संगमित्रा राहुल जाधव. मी आता 10वी मध्ये आहे. ताई, आता 2-3 दिवसांवर मतदान आहे, तर त्या संदर्भात तुझं काय मत आहे की महाविकास आघाडी येईल की महायुती सरकार येईल? महायुती सरकार. महायुती सरकार का वाटतं तुला? गावाचा विकास होतो त्याच्याने. तुमच्या गावाचा किती प्रमाणात विकास झाला असं तुला वाटतं? काय विकास झालाय? रस्ते, पाणी, बस. आता तू तरुण वर्गाकडनंच येणार आहे, आता तू 10वीला आहे, 10वी नंतर तुझं शिक्षण आहे, तर त्या संदर्भात तू जो कोणी सरकार येईल, जे आमदार निवडून येईल चांदवड म्हणून, त्यांना काय सांगाल? आम्हाला काहीच नाही, फक्त सकाळी शाळेत यायला वेळेवर बस पाहिजे, इकडून जायला बस पाहिजे आणि कांद्याला योग्य भाव. म्हणजे शेतकरी वर्गाकडनं तू थोडक्यात तुझं बॅकग्राऊंड शेतकरी वर्गाचं आहे, तर शेतकरी वर्गाला तुला मला सांगशील शेतीला किती प्रमाणात भाव वाढ आहे की काय? कमीच आहे. त्या संदर्भात जो कोणी आमदार आहे निवडून येईल त्याला तू काय सांगशील? की कांद्याला योग्य तो भाव, टमाट्याला भाव वाढला पाहिजे असं. तर मग आता तू पुढे तुझं शिक्षण आहे, त्यानंतर तुला किती किलोमीटर प्रवास करावा लागतो तुला शाळेत येण्यासाठी? 10 किलोमीटर. तर रस्ते व्यवस्थित आहे की तुला त्या रस्त्यांचा त्रास होतो जाण्यासाठी? वेळेत तू पोहोचते का शाळेत? हो. वेळेत पोहोचते. त्यानंतर तुला मोठे होऊन काय व्हायचं? मला स्पोर्ट मध्ये जायचंय, तर मग फक्त एवढीच विनंती आहे की सकाळी लवकर शाळेत बस पाहिजे. तू आता ज्या ग्रामीण ठिकाणी राहते तिथे तुला आता स्पोर्ट्स मध्ये खेळाडू मध्ये जायचंय, तर तिथून किती प्रमाणात तुला असं वाटतं की पाठिंबा राहील, इथे तुझं करिअर होऊ शकतं की तुला बाहेर जावं लागेल? मला इथे नाही येणार, मला बाहेरच जावं लागेल. त्यानंतर आपण एक शेतकरी काका आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार काका, प्रथमतः तुम्ही आपलं नाव सांगाल? प्रमोद गोविंद देशमुख. काका, आता निवडणुका आलेल्या आहे, म्हणजे मतदान होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? निवडणुका येतात, दर 5 वर्षांनी येतात, पण शेतीवर अर्थव्यवस्था असल्यामुळे शेतीच्या मालाला मागणी पुरवठ्यानुसार भाव नाही राहत, एक्सपोर्टचं नियोजन नाही होत, कृषी सहाय्यकांना डिटेल आढावा देत नाही, त्याच्यामुळे मागणी पुरवठ्याचा अंदाज न घेता एक्सपोर्ट बंद होतो. जेव्हा गरज येते एक्सपोर्टची तेव्हा एक्सपोर्ट बंद राहतो, जेव्हा इनपुटची गरज येते तेव्हा इनपुट येत नाही. हा बांधावर शेतावर जाऊन डिटेल कोणी अभ्यास करून करत नाही, वरचीवर रिपोर्ट देतात अधिकारी बी, आणि त्याच्यामुळे शेतीवर अर्थव्यवस्था शेतकरी लयात चालला आहे. शेतीची अर्थव्यवस्था म्हणजे इंडियाची अर्थव्यवस्था डबघाईस गेली. फक्त जीएसटी वर लक्ष आहे, फक्त जीएसटी तिजोरीत भरली, काँग्रेसनी भ्रष्टाचार केला आणि ह्या लोकांनी जीएसटीने तिजोरी भरली, याच्याबद्दल जनतेचा विचार कोणीच काही करू नाही राहील. आमदार होते ते राहुल आहेर यांनी तुमच्या शेतकरी वर्गासाठी किती विकास कामे केली असं तुम्हाला वाटतं? शेतकरी विकासासारखी कामं काय जे सरासरी जनरली करतात तेच केली, पण मग MIDC नाही किंवा नदी नाले किंवा नवीन कालवे नाही किंवा नदी नाही, त्याच्यामुळे तालुक्याचा विकास होणारच नाही ना. हाय ती चालली रुटीन, जीएसटी भरणे, जेवढं भेटल तेवढं भेटल, काही मत मांडायचं नाही पुढं अधिवेशनामध्ये किंवा काहीच. तुम्ही जे पीक पिकवता इथे त्याला किती बाजार भाव आहे? कमी प्रमाणात आहे की जास्त प्रमाणात आहे? बाजारभाव हा जवळजवळ 50% खर्च येतो, 50%च्या 50% खर्चाच्या मानाने 50% दिला पाहिजे. आज कांद्याला कमी 1000 ते 1200 रुपये क्विंटलला खर्च येतो आणि भाव राहते सरासरी मंदीमध्ये 1800, लईत लई 1200 तर राहतच नाही, सरासरी 800 ते 1000 राहतात. हे सरकारचं नियोजन नाही, फक्त एक्सपोर्ट इम्पोर्टचं लक्ष नाही, आणि इनपुटचे जे खतं करतात त्याच्यात जीएसटी वाढवून दिली, सगळ्याच गोष्टी जीएसटी वाढवल्या, त्याच्यामुळे शेतकरी हळूहळू शेतकरीच कमी होऊन जाईल. तुम्ही कोणाकडनं आहे, महाविकास आघाडी की महायुती? आम्ही महाविकास आघाडीने महायुतीने, आमचं असं म्हणणं आहे की जे नियोजन आहे ना ते नियोजन क्लिअर कट केलं पाहिजे. असं कोणतंच सरकार नियोजन नाही करू राहिलं शेतकऱ्याचं. 2012ला 6,000 सोयाबीन गेली, तर आज 2024ला 4,000 जाऊ राहिलं, मेंटेनन्स दुप्पट झालं, तर सोयाबीन मध्ये काय राहणार आहे?
मेंटेनच्या मानानं 10,000 रुपये निघतात नाही एकरी सुईनं. 10,000 5 महिन्याचं नियोजन करता येईल का कुटुंबाचं? नाही करू शकत. असं शेतकरी वर्गासाठी वीज बिल जे आहे ते कमी आहे, त्यानंतर कर्जमाफीचं पण एक जी आर आला होता, त्या संदर्भात काय सांगाल? कर्जमाफीचा जी आर हा उद्धव ठाकरे साहेबांनीच केला. फडणवीसचं काम शेतकऱ्याविषयी धोरण एकदम चुकीचे आहे. त्यांचं फक्त इंडस्ट्रीवर लक्ष आहे आणि जीएसटी वर आणि शहरी भाग लक्ष आहे. ग्रामीण भाग पुरा जाम झालेला आहे. आणि वीज बिल माफ संदर्भात काय सांगाल? वीज बिल माफ केलं तर वीज बिलचे दुप्पट रेट लागतात. 3 HP मोटरीला 5 HP ची बिल, 5 HP मोटरीला 750 HP ची बिल. तर केलं तर काय विशेष आहे? शेतकरी जगला तर इंडिया जगल, नाही तर मग होईल पाकिस्तान बांगलादेश सारखा 250 रुपये चहा. एवढी महागाई झाली, काय परवडणार? जे कोणी आता 23 तारखेला उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल, त्यांना तुम्ही एक शेतकरी वर्गाकडनं काय सांगाल? मागणी पुरवठ्यावर नियोजन केलं पाहिजे. जशी मागणी तसं पुरवठा ठेवला पाहिजे. पुरवठा कमी असेल तर ऑलरेडी एक्सपोर्ट दिला आणि पुरवठा वाढला तर एक्सपोर्ट दिला पाहिजे. लईच कमी असलं तर एक्सपोर्ट बंद केला पाहिजे तात्पुरत्या. म्हणजे तर मग करायचे आणि डायरेक्ट बंदच करायचे. नियोजनच नाही. परत वाढला का परत पाहायचंच नाही. कृषी सहाय्यकांना कृषी अधिकाऱ्यांना डिटेल्स सांगायला तंबीच देते नाही. ते अंदाजे 25 सांगून मोकळे जात्या. पण मग त्याचा प्रॉब्लेम कोणाला? शेतकरी मरतो. पाणी संदर्भात तुम्ही काय सांगाल, की तुम्ही आता ही शेती करताय तर पाणी संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुम्हाला व्यवस्थित जेवढं शेतीला जेवढं उपयुक्त पाणी आहे ते भेटतं का? शेतीला उपयुक्त आहे. वरच्या पावसावर तालुका इकडे काही नदी नाले मोठे कॅनॉल नाही. जास्त पाऊस पडला तरच. मागच्या वर्षी दुष्काळ होता. दुष्काळ तालुका टाकला नाही. फक्त 25% विमा झाला ना. आमदारांनी काही त्याच्यावर, जे कोणी आमदार होते त्यांनी कोणी नियोजन नाही केलं का? काही त्याच्यावर तोडगा नाही काढला का? तोडगा कोणीच काढत नाही. 4 वर्ष झाले का 1 वर्ष राहिले का तेव्हाच सांगा आम्हाला असं करायचं, नार पार करायचं. तोपर्यंत कोणीच काही करत नाही. वर्ष झालं का परत करतात. एकदा निवडून गेले का परत हाय तसंच चालतं. असं आहे. 4 वर्ष गेले का मग पाहतात, मग दाखवतात आम्हाला असं करायचं तसं करायचं. काहीच कोणी केलं नाही. 25-30 वर्ष निघून गेले इडून. तुम्ही किती वर्षांपासून शेती हा व्यवसाय करताय? म्हणजे तुम्ही सांगू शकता की? कमीत कमी 25 वर्षापासून शेती करतो. 25 वर्षामध्ये जे कोणी आमदार आहे की त्यांचं काम तुम्हाला आवडले किंवा त्यांच्याकडनं काही असं विकास कामे राहिलेली आहे की तुमची आता जोर धरून इच्छा आहे की ती पूर्ण झालीच पाहिजे? विकास कामे काँग्रेस बरं शेतकऱ्याला लायबल. बीजेपीचे लक्ष फक्त जीएसटी आणि शहरी भाग, ग्रामीण भागात विचार करत नाही. थोडक्यात म्हणजे तुमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे का? आम्ही काँग्रेसला थोडं विचार करतो. बीजेपीचा विचार करत नाही. कारण बीजेपी तळागाळातल्या लोकांचा विचार करत नाही. महागाईचा फक्त भस्मासूर चालू, लिमिटच्या बाहेर. आपल्यासोबत एक ताई आहे, ते शेतामध्ये काम करत आहे, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई, प्रथमतः आपलं नाव सांगाल? सुनीता योगेश पवार. ताई, तुम्ही हे काम किती वर्षांपासून करताय? मस्त दिवसापूर्वी करतो. दिवसभर करता एवढं उन्हात आणायचं? तुम्हाला रोज किती भेटतो तरी? 300-350 रुपये पडतो असा. आणि असं रोजानं जर गेलं तर 10ला गेले 11 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 300 रुपये रोज आहे. 1500 रुपये आम्हाला भेटले. पण मग ये प्रत्येक मालाला तेल महाग झालं, 150 रुपये किलो झालं. वस्तू प्रत्येक महागाई झाली. म्हणजे तुमचं आता जी लाडकी बहीण योजना आहे ती तुम्हाला त्याचा लाभ भेटलाय, पण मग आम्हाला ही महागाई लय वाढून गेली ना. धान्य महाग झालं, 210 रुपये बाजरी पाहिली. गहू 240 रुपये पाहिली गहू आहे. तेलाला भाव वाढले. सगळ्याच प्रत्येक वस्तूला महागाई झाली. आता निवडणूक म्हणजे मतदान येत आहे 2-3 दिवसावर, तर तुम्ही मतदानाचं तुमच्याकडे कार्ड आहे का? हा आहे ना. तुम्ही मतदान कोणाला काढणार? काँग्रेस करेल, नाही तर हे करेल. म्हणजे आता तुमच्या ज्या समस्या आहे, एक सर्वसामान्य गृहिणींच्या ज्या समस्या आहे, संसार उपयोगी जे तुमची गरजू जे सामान आहे, वस्तू आहे ते महागले, तर जो कोणी आता चांदवड देवळा मतदारसंघातनं उमेदवार आहे तो आमदार म्हणून निवडून येईल, त्याला तुम्ही काय सांगाल? प्रत्येक वस्तूला महागाई कमी करावी. मजुरी करून खातो आम्ही, गरीब आहे. महागाई थोडीशी कमी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तुमच्या या मजुरीच्या याच्यामध्ये तुमच्या मुलांचं शिक्षणाचं कसं आहे? त्याच्यात तुमचं भागतं का? तुमचा दैनंदिन उदरनिर्वाह तुम्ही करतात? नाही भागत. मजूर तर फायद्यासाठी त्यांनी दिलं पाहिजे. काही काय ना, आम्हाला घर नाही राहिला. असं पाऊस आले बदा गाळात, त्या पाणी वल्ले वात्या घर, लय पाणी राहतं घरामध्ये, तसेच झोपात.
घर नाही आम्हाला राहायला, दिले पाहिजे त्यांनी, महागाया कमी केल्या पाहिजे, आमची हीच मागणी. म्हणजे थोडक्यात झालं सांगायचं तर सर्वसामान्य जे हे नागरिक आहे, जे गरीब वर्गातनं आहे, ते रोज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतामध्ये रोजाना काम करत असतात. त्यांचे घराची समस्या आहे. त्यानंतर रोज जो पैसा भेटतो त्यांना, रोजाना जो पैसा, त्यामध्ये त्यांचं घर चालत नाही. त्यांना कोणता असा ठाम एक नोकरी हवी असं त्यांचं म्हणणं आहे. जर तुम्हाला सरकारने एखादी नोकरी किंवा काय असं सांगितलं तर तुम्ही ती कोणती नोकरी करायला तयार आहात? कोणती बी करू अशी, कारखाना, कंपनी, कोणती बी करू, सांगितली ती करू. एक सर्वसामान्य गृहिणी कडनं तुम्हाला येणाऱ्या आमदार आहे त्याला काय सांगायचंय? आम्हाला चांगली असं नोकरी काही कवाय ना, थोडं आमचं शिक्षणाचं, मुलाचं शिक्षण बी फुकट मध्ये झालं पाहिजे. गरिबांनी पोट चालवा का पोराचं शिक्षण करावं असं राहतच ना. मग पोराचं शिक्षण आमचं फुकट झालं पाहिजे. गरिबाची काय गरिबी त्यांनी जाणीव केली पाहिजे, एवढंच आमची मागणी. तर या शेतामध्ये आपल्या सोबत एक तरुणी आहे. ती स्वतःचा म्हणजे घरच्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी या शेतात काम करते. तिच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, प्रथमतः तुझं नाव सांग आणि तू शिक्षण काय करते ते सांग. माझं नाव शिवानी रतन सोनवणे आहे. मी 11वी शाळेत शिकले आहे. मी आता घर चालवण्यासाठी कामाला येते कांदे लावायला. ओके, म्हणजे घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घर चालवण्यासाठी तू इथे कांदे लावायला येते. तर तुला इथं किती रोज भेटतो ताई? किती तास तू काम करते? तास मग 7-8 तास करते आणि बस 200-300 रुपये रोज पडतो. त्याने तुझं घर चालतं का? नाही चालत, पण महागाई पण जास्त झाली ना. तर तू तरुण वर्गाकडनं, आता तू तरुण युवती आहे, तर तू तरुण वर्गाकडनं जो सरकार आहे, जे आमदार आहे, त्यांना तू काय सांगशील? की महागाई कमी करा आणि थोडेफार भाव बी कमी करा धान्याचे बी. तर आता ते कसं तू 11वीत आहे, त्यानंतर 12वी करशील, त्यातलं तू शिक्षण करशील तू पूर्ण, तर तुला नोकरीची ते गरज लागेल. तर नोकरीच्या तुझं काय म्हणणं आहे? दिले पाहिजेत आम्हाला नोकरी बी. बेरोजगारवर नोकरी दिल्या पाहिजेत. मुली, प्रत्येक घरात मुली आहे, तिला बी शिक्षणाची गरज आहे. तिने बी शिक्षण घेतल्या बी पाहिजेत आणि सरकारने बी दिल्या पाहिजेत ती नोकरी.